OTP बरोबर ठिकाणी देताय का? आणि OTP म्हणजे काय माहितीये का? OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड. तो आपल्या अकाउंटला सिक्युअर करण्यासाठी असतो. सो त्याला देताना विचार करा आणि असे कुठलेही OTP शेअर करत जाऊ नका कोणाला. थँक्यू. आई 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 मला शाळेत मॅथ्सचा भरपूर होमवर्क दिलाय. काहीच कळत नाहीये कसं करू. मला थोडी हेल्प कर ना. अगं मला स्वयंपाक करायचंय. बाबांना विचार. बाबा मला मॅथ्स होमवर्क मध्ये मदत कर ना. अगं मी आताच ऑफिसवरून आलोय. तुझं तू कर बरं. गुगल बाबा आता तूच हेल्प करू शकतोस मला. अर्ज किया है, जिंदगी की रंगीन दुनिया को छोड़ दिया, जिंदगी की रंगीन दुनिया को छोड़ दिया, छोटी सी उम्र में मोबाइल से रिश्ता जोड़ लिया, खेलना था मिट्टी में, खेलना था मिट्टी में, पर स्क्रीन पर खो गए, बचपन के सपने भी अब ऑनलाइन हो गए. जसं आता तुम्ही बघितलं त्या चिमुकलीने तिचा होमवर्क कंप्लीट करण्यासाठी गुगलचा पर्याय निवडला. मला सांगा तुम्हाला पण काही गरज असेल तर तुम्ही पहिला गुगलकडे जाता. कुठलीही माहिती पाहिजे असेल पण पहिला गुगल हा ऑप्शन असतो. मला सांगा गुगल ज्यावर आज 2.5 एक्स्ट्रा डेटाबेटचा डेटा लोड होतो रोज, तिथे तुम्हाला नक्की माहिती तर मिळणार, होमवर्क पण होणार. पण तुमच्या मुलांना आज नाजूक वयात मोबाईलचा ॲडिक्शन लागेल, व्यसन लागेल. तर प्लीज तुमच्या पालकांना नम्र विनंती आहे की तुमच्या मुलांचा होमवर्क तुम्ही घेत जा, त्यांना थोडीच तुम्ही हेल्प करत जा. आणि अशा वेळी मुलांना तुम्ही यूट्यूब किड्सचा वापर करू शकता जेणेकरून ते सेफली फोन हँडल करतील. आणि जर तुमचा मुलगा व मुलगी फोन बघताय तर तुमचं लक्ष असलं पाहिजे की ते काय करताय फोनवर. त्यांनी काही चुकीच्या लिंकवर क्लिक केलं तर फसणार फक्त तुम्ही आहात. थँक्यू. अरे सखियों सुनो सुनो, मेरी एक सहेली ने बताया है घर बैठे उसने बड़े पैसे कमाए हैं. हाँ हाँ, उसमें करना ही क्या है, बस थोड़े पैसे भरने हैं, लाइक करना है और फॉरवर्ड करते जाना है. अब हम बड़े पैसे कमाएंगे और बड़े मजे करेंगे. अर्ज किया है, क्या कहूँ इस जमाने की फितरत, क्या कहूँ इस जमाने की फितरत, चाल और धोखे की है ये सूरत, चाल और धोखे की है ये सूरत. मेहनत से कमाए पैसे खो गए, मेहनत से कमाए पैसे खो गए, झूठ के जाल में सपने सो गए. तुम्ही पाहिलात पैसे मिळते म्हणून त्या मैत्रिणीने किती सहज बोलली की लाईक करा, फॉरवर्ड करा मेसेज. अरे कोणताही मेसेज येतोय तुमच्याकडे तर सहज फॉरवर्ड करू नका, क्रॉस चेक करा की तो मेसेज बरोबर आहे की नाही. आपण काय फॉरवर्ड करायला सांगितलं म्हणून फॉरवर्ड करतो, पण आपण चुकीचा मेसेज फॉरवर्ड केल्यानंतर पुढचा माणूसही चुकच करणार आहे. सो फॉरवर्ड करताना क्रॉस चेक करा की तुम्ही बरोबर लिंक किंवा बरोबर मेसेज फॉरवर्ड करताय का. आणि आपली माहिती कुणाला देऊ नका, कारण अशा वेळी काय होतं आपली माहिती, आपली बँक डिटेल्स, आपले पैसे सगळं घेऊन पळून जातात. आज बऱ्याच ठिकाणी या गोष्टी घडतात. सो प्लीज तुमचे पैसे आणि तुमची माहिती तुम्ही काळजीपूर्वक ठेवा. थँक्यू. अबे तूने तेरी फोटो देखी? नहीं तो कौन सी फोटो? मैंने भेजी है, देख जल्दी. यार ये मेरा फोटो हो ही नहीं सकता, ये मैं हूं ही नहीं. ध्यान से देख, ये तेरा ही चेहरा है. मुझे लगता है किसी ने तेरी फोटो मॉर्फ कर ली है. तस्वीर के रंग में की है मिलावट, तस्वीर के रंग में की है मिलावट, झूठी शक्ल से हो गई नफरत, सच को बदल कर दिखा दिया, इज्जत का खेल पल में मिटा दिया, इज्जत का खेल पल में मिटा दिया. जसं तुम्ही ऐकलं त्या मुलीचा फोटो मॉर्फ झालाय.
म्हणजे तिचा चेहरा वापरून एका दुसऱ्या शरीराला वापरून तिचा एडिटिंग करून तिला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न. आणि अशा गोष्टी हल्ली खूप होत आहेत आणि अशा गोष्टी तुमच्या सर्वांसोबत ना व्हाव्या म्हणून त्यासाठी काय करायचं आहे, तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स असणार नक्कीच, ते अकाउंट्स प्लीज प्रायव्हेट ठेवत जा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला त्यांचा मनापासून आभार व्यक्त करते त्यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल. आणि आमचे चेअरमॅन सुद्धा इथे आहेत, त्यांचेही मी आभार व्यक्त करते. आम्हाला त्यांचं मार्गदर्शन आहे म्हणून आम्ही इथपर्यंत येतोय. थँक्यू. चला वेताल बाबा कुठे?